मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 25 मालतीची चतुराई या पाठाचा अभ्यास करूया। मालतीची चतुराई। मुलांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये हे चित्र दिलेले आहे। हे चित्र बघा। तर तुम्हाला काय काय दिसतंय ह्या चित्रामध्ये? या चित्रामध्ये इथे मालती आहे, तिच्या शेजारी तिचा नवरा आहे आणि तिच्या घरासमोरच बैलांचा गोठा आहे आणि त्या गोठ्यामध्ये एकच बैल इथे दिसत आहे। आपण पाठाचे वाचन करूयात। मल्लण्णा शेतावरून घरी आला। इथे मल्लण्णा हे मालतीच्या नवऱ्याचे नाव आहे। त्याने दोन्ही बैलांना गोठ्यात बांधले। गोठा म्हणजे गुरांना बांधण्यासाठी केलेली एक जागा। त्यांना चारा पाणी दिले। हातपाय धुवून तो घरात गेला। त्याची पत्नी मालती हिने भाजी भाकरी केली होती। दोघांनी जेवण केले। मल्लण्णा शेतातील कामाने खूप दमला होता। अंथरुणावर पडताच त्याला झोप लागली। सकाळी तो लवकर उठला, बाहेर आला। पाहतो तर काय, गोठ्यात एकच बैल, दुसरा बैल गायब। तर इथे मालती आणि मालतीचा नवरा मल्लण्णा दोघेजणे शेतातील कामे उरकून घरी आले। घरी आल्यानंतर मल्लण्णाने दोन्ही बैलांना गोठ्यात बांधले, त्यांना चारा पाणी दिला आणि दोघांनी सुद्धा भाजी भाकरी चं जेवण केलं आणि दोघेही खूप दमले असल्यामुळे दोघेही झोपले। सकाळी मल्लण्णा लवकर उठला आणि बाहेर आला। पाहता तर काय, गोठ्यात एकच बैल, दुसरा बैल गायब। म्हणजे गोठ्यामध्ये एकच बैल होता, दुसरा बैल नव्हताच। दुसरा बैल गोठ्यात नव्हताच। अगं, गोठ्यात एकच बैल आहे, आपला दुसरा बैल कुठे गेला? मल्लण्णाने घाबरून मालतीला विचारले। मालती झटकन बाहेर आली। तिलाही या गोष्टीचे नवल वाटले। मल्लण्णाने आणि मालतीने गावात बैलाचा शोध सुरू केला। गावभर शोध घेतला पण बैल काही सापडेना। दोघेही खूप थकले। घरी आले। आता काय करावे? बैल कोठे गेला असेल? एकच बैल। शेती कशी करायची? मल्लण्णा डोक्याला हात लावून बसला। 3-4 दिवस गेले। मल्लण्णा मालतीला म्हणाला, आपण तालुक्याला जाऊ, तिथे गुरांचा बाजार भरतो, तेथून एक बैल खरेदी करू। इथे मल्लण्णा आणि मालती यांचा बैल गायब झाला। अचानक रात्रीचं बैल त्यांचा चोरी गेला। नंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी गावात सगळीकडे बैल शोधला पण त्यांना कुठेही त्यांचा बैल सापडला नाही। आणि एकच बैल असल्यामुळे एका बैलाने आपण शेती कशी करायची असा प्रश्न त्यांना पडला आणि म्हणून त्यांनी दुसरा बैल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी ठरवलं की तालुक्यातील बाजारात जायचं आणि तेथून एक बैल खरेदी करायचा। मालती म्हणाली, खरं आहे तुमचं, एका बैलावर नांगरणी कशी करायची? दोघे तालुक्याला आले। गुरांचा मोठा बाजार भरला होता। तर मुलांनो, तालुक्याचे जे गावं असतात तिथे गुरांचा सेपरेट असा एक मोठा बाजार भरला जातो आणि त्या बाजारामध्ये जनावरांची खरेदी विक्री सुरू असते। तिथे आपण आपले जनावरे विकूही शकतो आणि विकत घेऊही शकतो। असा एक तालुक्याचे जे गावं असतात तिथे तो बाजार जनावरांचा भरला जातो आणि अशा बाजारामध्ये मालती आणि मालतीचा नवरा बैल खरेदी करण्यासाठी गेले। आपल्या बैलाच्या जोडीला जोड असा बैल शोधत ते दोघे बाजारात फिरू लागले। म्हणजे त्यांच्याकडे घरी जो बैल होता त्याच्यासारखाच दुसरा बैल त्यांना हवा होता आणि तो शोधण्यासाठी ते बाजारात फिरू लागले। तेवढ्यात मालतीला त्यांचा हरवलेला बैल दिसला। ते दोघे झटकन बैलाजवळ पोहोचले। हा तर आमचा बैल असे म्हणत मालतीने बैलाला अंजारले, गोंजारले, म्हणजे बैलावर प्रेमाने हात फिरवला। या माणसाने आमचा बैल चोरला
असे म्हणत तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला, पण तसे न दाखवता तो मालतीशी भांडू लागला. तुमचा बैल मी कशाला घेऊ? हा माझाच बैल आहे. मीच याला लहानाचा मोठा केला आहे, असा तो कांगावा करू लागला. कांगावा म्हणजे जोरजोरात तो बोलू लागला. बैलांभोवती लोकांची गर्दी जमली. बैल खरेदी करण्यासाठी ज्यावेळेस मालती आणि मल्लन्ना बाजारात गेल्यावर मालतीला त्यांचा चोरी गेलेला बैल दिसला. बैलाला पाहता क्षणी मालतीने बैलाला गोंजारले म्हणजे बैलावर प्रेमाने हात फिरवला आणि तिला समजलं की हा बैल आपलाच आहे आणि बैलाला बघून या माणसाने आमचा बैल चोरला असा मालतीने आरडाओरडा सुरू केला. पण जो बैल चोरणारा माणूस होता त्यांनी हे मान्य केले नाही आणि तो म्हणू लागला की हा बैल माझाच आहे असा त्याने कांगावा केला आणि ते सगळी त्यांची भांडणं बघून तेथे लोकांची गर्दी जमा झाली. मालतीच्या लक्षात आले, हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही. काहीतरी युक्ती केली पाहिजे. तिने झटकन बैलाच्या डोळ्यावर हात धरला आणि सांग बरं, याचा कोणता डोळा अधू आहे? डोळा अधू असणे म्हणजे अंध असणे, ज्याला दिसत नाही असा. डावा की उजवा? मालतीने चोराला विचारले. चोर गोंधळला आणि म्हणाला, माझ्या बैलाचा डावा डोळा अधू आहे. नक्की ना? बैलाचा डावा डोळा अधू असेल तर हा बैल तुझा नाही तर तो माझा आहे, मालती म्हणाली. चोराने थोडा विचार केला. त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला. या स्त्रीच्या बोलण्यावरून बैलाचा डावा डोळा अधू नसावा. नाही, माझा बैल उजव्या डोळ्यानं अधू आहे, चोर पटकन म्हणाला. त्याने असे म्हणताच मालतीने बैलाच्या डोळ्यावरचा हात बाजूला केला. अरे चोरा, या बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहेत, असे मालतीने म्हटल्याबरोबर चोराची भंबेरी उडाली. भंबेरी उडणे म्हणजे गोंधळ उडणे. लोकांसमोर चोराची लबाडी उघडकीस आली. सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचे कौतुक केले आणि चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. मालती आणि मल्लन्ना आपल्या बैलाला घेऊन आनंदाने घरी आले. चोराने हा बैल माझाच आहे असा ज्यावेळेस कांगावा केला त्यावेळेस मालतीने पटकन बैलाच्या डोळ्यांवर हात ठेवला आणि विचारलं, हा बैल तुमचा असेल तर या बैलाचा कोणता डोळा अधू आहे, डावा की उजवा ते सांगा. आणि हा प्रश्न मालतीने विचारल्यावर चोर गोंधळला. त्याला काय उत्तर द्यावे हे समजेना आणि त्याने आधी सांगितलं की बैल डाव्या डोळ्याने अधू आहे. पण त्यावेळेस मालती म्हणाली की हा जर डाव्या डोळ्याने अधू असेल तर तो बैल माझा आहे. ते ऐकून चोर म्हणाला की बैल उजव्या डोळ्याने अधू आहे. बैलाचे दोन्हीही डोळे व्यवस्थित होते, त्याला दोन्ही डोळ्यांनी चांगले दिसत होते. त्यावर मालती म्हणाली, बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहेत असे म्हटल्यावर चोर अजूनच गोंधळून गेला आणि चोराची लबाडी सगळ्या लोकांच्या उघडकीस आली आणि मग चोराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. आणि अशा प्रकारे मालतीने चतुराईने तिचा बैल परत मिळवला. मुलांनो, हा पाठ तुम्हाला नक्कीच समजला असेल. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.